नमस्कार पुणेकर. मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात 2024च्या विधानसभा निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाल. मित्रांनो, आजच्या गुलालच्या ह्या एपिसोडमध्ये आम्ही विषय घेतलेला आहे, फार महत्त्वाचा विषय घेतलेला आहे, कळीचा विषय घेतलेला आहे आणि तो म्हणजे बंडखोरी. बंडखोरी एका अर्थाने बंडखोरी हे एक साधन आहे, एक शस्त्र आहे. जसं आंदोलन जसं एक शस्त्र आहे आपला आवाज उठवण्यासाठी, तसंच बंडखोरीसुद्धा आपला जर ऐकलं जात नसेल तर त्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. बंडखोरी हे वाईट नाही आहे, ज्याला उठावसुद्धा असं म्हणतात काही लोकांनी, त्याला चांगली नावं वेगळी देतात. तर असं ते या बंडखोरीला म्हणता येईल. पण परत एकदा मी सांगतो, ह्या वेळची निवडणूक ही ना भूतो ना भविष्यते, याचं कारणच हे आहे बंडखोरी. मित्रांनो, 2019ची जी विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासनं ते आत्ताची 2024ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त बंडखोरी. बंडखोरी म्हणा त्याला, त्याला दुसरं एक नावसुद्धा देण्यात आलेलं आहे, गद्दारीसुद्धा. बंडखोरी जर चुकीच्या पद्धतीने झाली तर त्याला गद्दारी असं नाव दिलं जातं. बरं मित्रांनो, हे काय 2019पासून चालू झालं आहे असंही नाही आहे. राजकारणात हे अगोदरपासून होत आलेलं आहे, होतं आहे, हेही आपण बघितलेलं आहे. नुसतं एवढंच नाही तर पुरातन काळात सुद्धा, म्हणजे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा बंडखोरी ही आपण ऐकत आलेलो आहे सत्तेसाठी. पण मी परत एकदा सांगतो, 2019 नंतर दुसरं काही झालेलं नाही आहे. विकास कामापेक्षा किंवा कुठल्या चांगल्या कामांपेक्षा किंवा काही कुठल्या गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे बंडखोरी. आणि बंडखोरी नुसती झालेली नाही आहे, तर ही एक प्लॅन्ड बंडखोरी नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे. तसं प्रकार झालेला आहे. त्यामुळं मी 2019 ते 2024 याला मी बंडखोरी पर्व असं नाव देतो. याच्यावर भरपूर मला बोलता येईल आणि मी बोलणारसुद्धा आहे. हे जे वेगवेगळे घटक आहेत, कमीत कमी आपण 2019 ते 2024 ह्या पूर्ण बंडखोरीमुळेच हे पुढचं सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्यासाठी सरकार होत आहे ते कामच झालेले नाही आहेत. फक्त पाडापाडी, सरकार पाडापाडी, बंडखोरी आणि बंड आपल्याकडे कसा वळवायचा, बंड थंड कसा करायचा, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळं मी परत ह्या राजकारणाला म्हणलं ना की अक्षरशः आपण भरपूर नावं देऊ शकतो. डर्टी नाव तर हे फार जुनं झालं आता. हे कन्फ्युज्ड पॉलिटिक्स आहे हे. म्हणजे बालिश, म्हणजे चाइल्डिश, हे जे सकाळी उठून एकमेकांवर जे आरोप करतात ना, ते आरोप ऐकलं तरी अक्षरशः वाईटही वाटतं आणि लाजही वाटते की आपण याचा एक भाग आहोत. तर असं हे बंडखोरीवर अगदी टोक गाठलेलं हे पर्व आहे 2019 ते 2024. त्याचे वेगवेगळे घटक आपण हे तुमच्यासमोर आणणार आहोत. पण आजचा विषय असा आहे की आज जे उमेदवारी अर्ज आपण भरलेले आहेत उमेदवारांनी, ते माघारी घेण्याचे आजचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत ही वेळ देण्यात आलेली आहे. आणि मी हे आत्ता 11:30-12ला मी हे बाईट करतो आहे. तोपर्यंत जी काही माहिती आलेली आहे, पुण्यातली असेल, महाराष्ट्रातली असेल, ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत मी एक नाव घेतलं नव्हतं, जरांगे पाटील हे नाव घेतलं नव्हतं. मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलन हे फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच काहीतरी इफेक्ट करणार आहे. त्याच्यावर आपण परत नंतर बोलणार आहोत. पण त्यांची फक्त माहिती सांगतो की निवडणूक लढवणार होते असे जरांगे पाटील म्हटले होते. त्यांनी उमेदवारांना अर्ज भरायला सुद्धा सांगितलं होतं. पण आज सकाळीच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार नाही. तर माझ्या ह्याच्यावरचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण माझ्या मते, मी अगदी शॉर्टमध्ये विश्लेषण एवढं देतो की फार चांगला डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणजे ह्यासाठी मी म्हणतो आहे, कारण का जर ते निवडणूक लढवले असते तर विरोधक जे कोणी आहेत, विशेष करून महायुतीच्या विरुद्ध जरांगे पाटील जास्त का आहेत, कारण का ते सत्तेवर होते आणि ते ऐकत नाहीत म्हणून तर ही आंदोलन झालं. पण 1.5 वर्ष चाललेलं हे आंदोलन हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे. तर त्यामुळे आपण याच्यावरचं बोलणार आहोत, पण ह्याच्यासाठी वेगळी आपण बाईट करणार आहोत. आत्ता फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी माघार घेतल्यामुळे आता त्यांच्यावर
आरोप म्हणजे हा आरोप की बाबा हे राजकारणी दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे, तर हा आरोप तर ठेवता येत नाही. तरी हाके साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेलीच आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की पळ काढला. जरांगे पाटील किंवा त्यांना जे ओळखतात ना त्यांच्याबद्दल फक्त एक असं म्हणता येईल की मला या सगळ्या चिखलामध्ये, या दलदलीमध्ये एक मात्र प्रामाणिक माणूस दिसतोय. अजूनही मला तो प्रामाणिक वाटतोय आणि निवडणूक न लढवून त्यांनी आणखीन ते सिद्ध केले. आता लढवलं असतं तरी त्यांचा प्रामाणिकपणा कुठे कमी होत नाही, कारण का ते जे बोलत आहेत, तुम्ही मला सांगा त्यांच्या प्रामाणिकपणावर कुठलाही मोठा हे स्पष्टपणे बोलत नाहीत आणि बोलू शकत नाहीत. कारण का ते जे बोलत आहेत ते सगळं मीडियावर आपण बघत आलेलो आहे. त्यांचं आंदोलन जे आपण 1.5 वर्ष चाललं ते बघत आलेलं आहे. त्यामध्ये कसं त्यांना फसवलं गेलेलं आहे हे सामान्य नागरिकांना सुद्धा कळतं आहे. तर मित्रांनो, हे जे मी जे आता म्हटलं आहे की बंडखोरी, तर या बंडखोरीला आता गद्दारीचं स्वरूप आलेलं आहे. मित्रांनो, हे पक्षनिष्ठा किंवा न्याय, पारदर्शकता किंवा प्रामाणिकपणा हे शब्दच आता अगदी म्हणजे किरकोळ वाटायला लागले. हे कुठे मला बघायला मिळत नाहीत, ऐकायला मिळत नाहीत असं वाटतंय. काय ही पक्षनिष्ठा, हे जे कुणी आता बंड केलेले आहेत ना, एका सेकंदामध्ये विरुद्ध बोलतात आणि दुसऱ्या सेकंदामध्ये ते लगेच चांगलं बोलायला लागतात. ह्याचं सुंदर उदाहरण आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. तर म्हणजे पालघरचं मी म्हणतोय की बघितलेलं आहे उदाहरण. श्रीनिवास वनगा जे आहेत ना, ते काल परवापर्यंत ज्या पक्षाबरोबर गेलेले आहेत अशा म्हणून नाचता आहेत, ते एकाच डिसिजनमध्ये लगेच त्यांची सगळी उनीधुनी काढायला लागलेत. आणि ज्यांना सोडून ज्यांच्याशी म्हणजे गद्दारी ज्याला म्हणतात ना, प्रामाणिकपणा कुठं राहिला इथं. आणि ते स्वतः सांगतात की मला माझा घात केला. मग त्यांनी काय घातच केला होता ना. तर मित्रांनो, तर एका मिनिटात ते लगेच ज्यांच्याबरोबर गेलेत प्रामाणिकपणा दाखवून, तर त्यांनाच ते शिव्या घालतायत, त्यांनाच ते घातकी म्हणतायत. आणि लगेच 2 दिवसानंतर ते आपल्या पलटी खात आहेत आणि परत त्यांना त्याच्यावर काय कॉमेंट नाही असं म्हणतायत आणि शांत बसतायत. तर याचं कारण काय? हे जे बंडखोरी आहे याचं सगळ्यात माझ्या दृष्टीनं किंवा TV10च्या दृष्टीनं सगळ्यात मेन कारण म्हणजे निष्ठा वगैरे सोडून द्या, पण एक भीती असते, एक समाजाची भीती असते, एक स्वतःची भीती असते. तर ही भीतीच राहिलेली नाही आहे. कारण का हे पक्ष लोकसुद्धा आता ह्या बंडखोरीला प्रमोट करत आहे. पक्ष हा या लोकांपासून तयार झालेला आहे. तर ही बंडखोरीला प्रमोट करतात एका अर्थाने असं वाटतंय. कारण का जर शिंदे साहेबांनी बंड करून किंवा उठा करून जर बाहेर पडले असेल, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांचं जर म्हणजे काही त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही ऐकलं, तर त्यांनी बंड केला, तर तेही त्याला उठावच म्हणणार आहेत. असो, दुसरं उदाहरण मी शिर्डीचं देणार आहे. जे पिपाडा साहेब आहेत त्यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासाठी पक्षातर्फे तुम्ही विमान पाठवता. मित्रांनो, ही पद्धतच चुकीची आहे असं मला वाटतं. त्यामुळे एका अर्थाने प्रमोट तुम्ही करताय असं. आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नाव पुढे येत आहे ते म्हणजे भाजपचं. हे भाजपमुळेच हे फोडाफोडीचं राजकारण झालं. म्हणजे तुम्ही बंडखोरीला प्रमोट करताय. तिथे सुद्धा जेव्हा शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं, तेव्हा त्यांच्या सगळ्या ट्रॅव्हलिंगची व्यवस्था केली होती. त्यांना ते कंबोज जे मोहित कंबोज आहेत, तर त्यांचाही याच्यामध्ये फार मोठा हातभार आहे, सहभाग आहे. तर हे तुम्ही गद्दारीला प्रमोट करताय. आणि मग कसं माहिती का की वर आणखी न्यायिकदृष्ट्या सुद्धा ही फार मोठी गोष्ट होणार आहे. मी त्यामुळं त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे की भाजप न हे फार मोठ्या प्रमाणात आणि सिस्टमॅटिक प्रमाणात हे सुरुवात केली आहे असं आम्हाला जे नागरिकांकडनं आम्ही जे सर्वे घेतला त्याप्रमाणे आम्हाला लक्षात आलं. त्याचं निकालामध्ये, लोकसभेच्या निकालामध्ये तुम्हाला ते जाणवलंच आहे. भाजपच्या विरुद्ध लाट, मोदींची एवढी लाट मोठी होती, तर त्यांचा चांगुलपणा अजून असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जर भाजपच्या विरुद्ध लाट होती म्हणजे हे किती लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ह्या सर्व पक्षांनी गद्दारी केलेली आहे, ते म्हणजे नागरिकांबरोबर. मी अगदी स्पष्टपणे असं म्हणतो की ह्याला एकही पक्ष आणि एकही व्यक्ती अपवाद नाही आहे. ह्या सर्वांनी
नागरिकांबरोबर गद्दारी केलेली आहे. याचं कारण असं आहे की नागरिक जेव्हा कोणाला निवडून देतो तेव्हा तो व्यक्तीही बघतो पण पक्षही बघतो. तर तुमचे म्हणजे ते निवडून झाल्यानंतर तुम्ही पक्षही बदलता, त्यानंतर म्हणजे अगदी विरोधी पक्षात जाता, मग परत त्यांच्याबरोबर तुम्ही ती निष्ठा दाखवता. तर तुमच्यावर विश्वास नावाचा प्रकार कसा ठेवायचा. तर परत एकदा मी म्हणतो की या बंडखोरांना मी काही सांगू शकत नाही आणि याच्यावर आपण परत बोलणार आहोत, प्रत्येक विषयावर डिटेलमध्ये बोलणार आहोत. आज फक्त मी शक्यतो जास्त कोणाची नावं घेणार नव्हतो. तर फक्त बंडखोरी हे का एवढी वाढलेली आहे आणि हे बंडखोरी पर्व आहे 2019 ते 2024. तर हे जर थांबायचं असेल तर मित्रांनो परत एकदा नागरिकांनी किंवा मतदारांनी आपली ताकद ओळखावी आणि यांना का मतदान करायचं. प्रत्येक म्हणजे काय कोणी उमेदवार आहे कुठल्याही पक्षाचा असू दे ह्याला का मतदान करायचं याचं तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि याचं जर तुम्हाला उत्तर मिळालं तर कृपया करून आम्ही खाली कॉमेंट बॉक्स त्यासाठी दिलेलं आहे. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मी नेहमी सांगत आलेलो आहे. तर ते खाली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि ह्या निवडणुकीला तुम्ही जे काय करणार आहात ते सांभाळून करा. कारण का पुढची 5 वर्ष तुम्हाला परत हेच हवं आहे का याचाही विचार करा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 गुलाल.